नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलेट्सच्या माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला एक रानभाजी दाखवणार आहे. ती आहे मोहरची भाजी. ह्याला चाईचा मोहर किंवा गाबोळीची भाजीही म्हणतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ही भाजी कशी निवडायची आणि कशी शिजवायची. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा बघा, हा मोहर अशा प्रकारे असतो. हा आम्ही गावावरून आणला आहे. आता माझे सासरे तुम्हाला दाखवत आहे ही भाजी कशी निवडायची. ही भाजी निवडताना आपल्याला फक्त ह्या भाजीचे दाणेच घ्यायचे आहेत आणि हे देठ वेगळे करायचे आहेत. जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तसेच आपण निवडायचे आहे. आता या भाजीमध्ये छोटे देठ असतात, ते या दाण्यापासून वेगळे करायचे आहेत. त्यासाठी हे देठ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन चोळायचे, म्हणजे ते दाणे वेगळे होतात. ही रानभाजी पावसाळ्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यातच मिळते. वर्षभर ही भाजी मिळत नाही. त्यामुळे ही तुम्ही नक्की करून बघा. आता हे दाणे वेगळे करायचे असतील तर ते तुम्ही असेही वेगळे करू शकतात, नाही तर चाळणीमधून चाळून घेऊ शकता. हा मोहर पचायला हलका, पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. या प्रकारे तुम्ही चाळून घेऊ शकता. आणि वरती उरलेले जे देठ आहेत ते परत हाताने चोळून ह्याचे दाणे वेगळे करायचे. अशा प्रकारे ही भाजी निवडून झाली आहे. हे बघा, ह्याचे सगळे दाणे वेगळे झाले आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते ही भाजी कशी दिसते. हे असे मोहरचे दाणे निघतात. आता आपण बघूया की भाजी कशी शिजवायची असते. त्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवूया. त्यामध्ये पाणी घालून 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालूया. पाणी थोडे गरम झाले की यामध्ये आपण मोहराचे दाणे टाकायचे आहेत. एकदा हे असे ढवळायचे आणि त्यानंतर एक उकळी आणायची आहे. आता ह्या पाण्याला उकळी आली आहे. आता चेक करायचे की हे दाणे शिजले आहेत की नाही. हे बघा, हे दाणे चांगले शिजले आहेत. आपण आता गॅस बंद करूया. आता एका गाळणीवरती गाळून हे दाणे वेगळे करायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे वेगळे झाले आहेत. आता एक स्वच्छ पाण्यामध्ये हे दाणे परत घेऊन हे असे चोळायचे आहेत. हे 3-4 वेळा पाणी बदलून हे असे चोळायचे आहेत आणि परत एकदा ते चाळणीवरती घेऊन वेगळे करायचे. त्यानंतर ते पिळून ठेवायचे आहेत. या दाण्यामध्ये थोडेही पाणी नसले पाहिजे. असे केल्यामुळे ह्या दाण्यामधील बुळबुळीतपणा कमी होतो. आता ही भाजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की यामध्ये 4 छोटे बारीक चिरलेले कांदे घालूया. या भाजीमध्ये तेल आणि कांदा जास्त प्रमाणात लागतो, त्यामुळे ही भाजी अंड्याच्या भुर्जीसारखी लागते. आता कांदा लाल झाला आहे. आपण पुढची कृती करूया. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया आणि चवीनुसार लाल तिखट घालूया. मी इथे 4 छोटे चमचे लाल तिखट घातले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालूया. आता हे मिश्रण एकजीव करूया. आता या कांद्याला चांगले तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये पिळून घेतलेला मोहर घालूया. आता आपण हे सर्व एकजीव करूया. आता ही भाजी पाणी न घालता शिजवायची आहे. यामधील सर्व पाणी आटले गेले पाहिजे. आता ह्यामध्ये 4 ते 5 कोकम घालूया आणि भाजी एकजीव करूया. आता झाकण लावून मंद आचेवर ही भाजी 5 मिनिटांसाठी शिजत ठेवायची आहे. आता बघूया भाजी शिजली आहे की नाही. अजूनही भाजीमध्ये पाणी आहे, त्यामुळे आपण झाकण न लावताच ही भाजी शिजवून घेऊया. हे बघा, या भाजीमध्ये पाणी आहे. हे पाणी आटले पाहिजे. आता आपण झाकण लावून ही भाजी मंद आचेवरती शिजवूया. आता बघूया की ही भाजी शिजली आहे की नाही. ही बघा, ही भाजी आता शिजली आहे आणि ती भुर्जीसारखी मऊसूत झाली आहे.
आता आपण ही भाजी सर्व करूया. तर मंडळी, कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी? ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.